भरपूर वेळा आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण केलेत विजय स्टार संघाने आणि भरपूर वेळा समोरच्यांनी पाहिलेली स्वप्न उद्ध्वस्त केलेत याच विजय स्टार संघाने। तो विजय स्टार संघ सध्या तरी मैदानामध्ये फील्डिंग करतो आणि त्यांच्या अगेन्स्ट टॉस जिंकून तेजस 11 वाडा बॉयज संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। डावाला होते सुरुवात, 4 ओव्हरची मॅच। टाइम करूयात आपण सेट। चार ओव्हरची मॅच, 16 मिनिटांचा आपल्याकडे वेळ। 32 मिनिटांमध्ये हा सामना होईल कंप्लीट। डावाला होते सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती विजय स्टार संघाचा। गोलंदाजांनी पहिला चेंडू फक्त पाहत राहिलाय फलंदाज, कारण की अंपायरने दर्शवलाय व्हाईटचा सिग्नल। धावसंख्या धावफलकावरती 1। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। स्विच हिट, प्रॉपर टायमिंग। सचिन वाघमारेने पुन्हा एकदा मारलाय चौकार। मॅन इन फॉर्म शिवराज चषक। चला, शिवराज चषक आणि अजून काहीतरी नवीन आधुनिकता वाढली। आता मात्र लकी ड्रॉ कुपन सर्वांकडे येत आहेत। सर्वांनी आपापली नावं त्या लकी ड्रॉ कुपन मध्ये टाका आणि कोण ठरेल विजेता हकदार। भरपूर काही विशेष पारितोषिक प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी सुद्धा आहेत। जबरदस्त फील्डिंग, जितकी जबरदस्त फील्डिंग तितकंच चांगलं आयोजन। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 8। टायमिंग, यस टायमिंग सुरू झाला होता सामना 10 वाजून 19 मिनिटांनी। पडदा ज्यांनी पकडला प्रशांत दादा, ती लहान मुलं आहेत आय थिंक। स्वीप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। खेळाडूने प्रयत्न केला, डाईव्ह लगावली, पडला तो। कदाचित तो पडला नाहीये, त्याला पाडलं गेलंय, कारण की फलंदाज इतका जबरदस्त फलंदाजी करतो सचिन वाघमारे की पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून येतोय चौकार। गोलंदाज सनी पुन्हा एकदा सज्ज होतोय। इथे मात्र गती कमी केली आहे, पुढे सरकले होते। पहा लकी ड्रॉ कुपन्स। आता मात्र आम्ही लकी विनर्स साठी प्रेक्षक, मायबाप, त्याचबरोबर खेळाडू आणि त्याचबरोबर आयोजन करते कोणी नावं आपण टाकू शकतात। आपलं नाव अनाउन्स केलं जाईल तेव्हा मात्र आपल्याला पारितोषिक मिळेल। अमित कडाळे, लुकिंग पॉलिटिशियन, व्हाईट ड्रेस कोड, त्याच्याकडे आपण आपलं नाव लिहून द्या, त्या बॉक्स मध्ये तो
नाव दिलं जाईल. अलाउद्दीनच्या चिरागपेक्षा कमी नाहीये शिवराज चषकचं हे आयोजन, कारण की इथे मात्र घासायची गरज नाही, लिहायची गरज आहे. अलाउद्दीनच्या चिराग मध्ये घासून चीन बाहेर येत होता, इथून मात्र फक्त नाव लिहा आणि आपला पारितोषिक फक्त आपल्याला मिळेल. लकी विनर्स असतील त्यांना लकी कुपन्स दिले जातात. लुकिंग पॉलिटिशियन्स अमित कडाय यांच्याकडून. चला वळूयात डावाकडे. तिथे मात्र भरपूर काही घडलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावरती 13. गोलंदाज ऋषी. गोलंदाज ऋषी. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती ऋषी. 16 मिनिटांचा पहा अवधी आहे आपल्याकडे. वेळेचा थोडासा सदुपयोग करा. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये संकेत भगत सरांना आपण पाहतो आणि स्क्वेअरलेगचे पंच प्रणय कदम आणि त्याचबरोबर आमचा मल्टिपल रोल मध्ये असलेले स्वप्नील महाडेश्वर सर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र एक धाव इथून मात्र मिळेल. एक धाव इथून मात्र घेतली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 14. तेजस इलेव्हन वाडा बॉईज संघ 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. गणराज स्वीपचा हा फटका आता सचिनने नाही तर गणराजने मारलाय. हा पहिला गणराजचा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतंय. सचिनने एक आरसा उभा केलाय. गणराज त्या प्रतिबिंबाला फॉलो करतोय. सावली आता मात्र पुन्हा एकदा त्याच रंगाने त्याच अनुषंगाने फलंदाजी करते. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र वेग प्रचंड. मनचा हा स्ट्रोक ऋषी सहजासहजी खेळून देत नाही, कारण की वेग त्याच्याकडे भरपूर आहे आणि त्यामध्ये व्हेरिएशन. म्हणजे एखादा चेंडू जर तो प्रचंड वेगाने फेकतो तर त्याच ऍक्शन मध्ये तो सर्वात हळूवार चेंडू देखील फेकू शकतो. आता चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 19. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सच होईल राऊंड द विकेटने. आता मात्र लो फुल टॉस चेंडू होता. व्ही शेप मध्ये खेळून काढला. पवन तिथे मात्र तैनात आहे. वाऱ्याच्या वेगाने आलेला चेंडू पवनने शांत केला. धावसंख्या धावफलकावरती 20. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या धावफलकावरती 20. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा सजवेल. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 21. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 5 चेंडू आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 21 धावा झाले धावफलकावरती. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू जबरदस्त होता. चेंडूने बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाही. तो डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 21 धावा धावफलकावरती. लकी ड्रॉचे कुपन्स इथे मात्र वाटले जात आहेत. 2 आमचे स्मॉल बॉयज ते मात्र त्या पिटाऱ्याला घेऊन फिरतायत आणि अमित कडाळे रायटरच्या भूमिकेमध्ये ते लेख नाही तर तुमचं नाव लिहितायत. तर त्याकडे तुम्ही तुमचं नाव द्या आणि लकी कुपन्स, लकी पारितोषिक, लकी विनर तुम्ही होऊ शकतात. काही नाही करायचंय, फक्त नाव सांगायचं. लिहायचे कष्ट देखील अमित घेतील आणि त्याचबरोबर तुम्हाला लकी पारितोषिक, लकी विनर देखील ठरवले जातील. आणि एकदाच नाव द्या.
तुमचं हक्काचं तुमचं आई वडिलांनी जे तुम्हाला लाडाने बोलतात ते नका सांगू. फक्त तुमचं आधार कार्ड वरती जे नाव आहे तेच फक्त तिथे सांगा. फार काही नाहीये, बस इतकंच. एकदाच नाव टाकलं जाईल आणि एकदाच अनाउन्समेंट केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज गोलंदाज प्रदीपचा अगेन्स्ट तिथे मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला सोडून दिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आताच्या चेंडूवरती एकही धाव नाहीये. येतोय तो डॉट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला प्लेयर आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रदीप. स्ट्राईक वरती सचिन वाघमारे. मारण्याचा प्रयत्न लेग साइडला होता. गेला चेंडू ऑफ साइडला. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 25. स्टेप आउट होऊन आक्रमण. मिसफील्ड. खेळाडूकडून चूक. धावा मिळतील 4. हे रेअर दृश्य असतात कारण की एखादा फिल्डर करून मिसफील्ड आणि तो देखील विजय स्टार संघाचा चांगला खेळाडू. प्रतीक कडून ही मिसफील्ड होते. धावसंख्या धावफलकावरती 29. स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि आता मात्र फलंदाज होतो बाद. इथे मात्र पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र थांबवलंय फलंदाजांना कारण की विजय स्टार संघाने गोलंदाजीची कमर कसली आहे. बेल्ट टाईट करून आता मात्र जो सैलपणा होता तो आता टाईट झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 31.
इथे मात्र जबरदस्त हा फटका सचिन वाघमारेने पुन्हा एकदा मारलाय चौकार. जबरदस्त फलंदाजी संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 39. त्याचबरोबर आदरणीय बाळू सवने साहेबांचं देखील शुभागमन होतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी देखील ओळखलं लकी विनर आम्ही देखील होऊ शकतो. आता मात्र गेलेत चिठ्ठीमध्ये आपलं नाव टाकण्यासाठी. गोलंदाज प्रतीक सचिन स्ट्राइक वरती ऑन साइडला सफलून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राइक वरती फलंदाज आहे की बाद. फिंगर अप. यस इट इज आउट. 39 धावा झालेला आहे. 40 असेल लक्ष्य. 40 धावा इथून मात्र करायच्या. 40चं टार्गेट आहे. जबरदस्त फलंदाजी मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला सचिन वाघमारे ज्यांनी गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मध्ये ही स्पर्धा कंप्लीट केली होती आणि याही वर्षी तसंच काहीसा फॉर्म कंटिन्यू ठेवलाय. 40 धावांचं टार्गेट. 40 धावांचं लक्ष्य इथून मात्र करायचंय कंप्लीट. अजूनही दुसरा डाव बाकी आहे आणि विजय स्टार संघ इथून मात्र पलटवार करेल का हा मोठा प्रश्न. आघाडीची जोडी चला निवडणुकीचे 2 उमेदवार आपले पाठवून द्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये सज्ज होत आहेत. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय विशेष उपस्थिती आज त्यांचा दिवस विशेष आहे. आदरणीय सन्माननीय नवनीतजी वजे साहेब त्यांचा आज वाढदिवस. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आज खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस आणि नवनीत दादांचा आज वाढदिवस आहे. टेन्शन काही नाहीये. रविवार आहे मित्रांनो. संपर्क डायरेक्ट नवनीत वजे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्ट्राइक वरती सनी. नॉन स्ट्राइकिंग एन वरती ऋषी.
दो भाई विजय स्टार के लिए करेंगे कमाई. डावाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गणराज. टाइम झालाय सेट. इथे मात्र ग्लास करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी गणराजची आपल्याला पाहायला मिळते. फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाला आणि त्यानंतर चेंडू योग्य तो टप्पावरती पडतो आणि तिथून आत बाहेर. मिस्ट्री स्पिनर आणि नेहमी मिस्ट्री स्पिनर ऍक्टिव्ह असतात मैदानामध्ये. मॅच मध्ये विकेट टेकिंग एबिलिटी, विकेट टेकिंग लक, त्यांचा परिश्रम, त्यांची मेहनत आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आणि तसाच गोलंदाज हा गणराज. सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड वेगाने गोलंदाजी करायचा, तेव्हा मात्र हवं तितकं यश आणि हवं तितकं प्रोग्रेस झालं नव्हतं. त्यानंतर त्यांनी ओळखलं वेगानंतर हळुवारपणे वेगाने झेप घेऊयात, हे त्यांनी ओळखलं आणि आता मात्र फिरकी आक्रमण मिस्ट्री स्पिनर तो बनलेला आहे. आणि त्यानंतर काय गोलंदाजी करतोय पहा. सध्या पडलेले हे कोडं दोन फलंदाजांना, दोन भावांना समजत नाहीये. सध्या तरी विजय स्टारच्या दोन फलंदाजांवर नाही तर त्यांच्या परिवारावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न गणराज भोईरचा सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 1-2 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. स्वीपचा हा लाजवाब स्ट्रोक. हा फटका जबरदस्त होता. आतापर्यंत टप्पा पडल्यानंतर समजत नव्हता, तर टप्पा पडूनच दिला नाहीये. जिथे मात्र चेंडू लँड होत होता तिथे मात्र माझी बॅट आली आहे आणि थेट पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मात्र मिळेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजेच 6. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील देखील केली जाते, पण अपील मध्ये रस फक्त गोलंदाजाचा होता. यष्टीरक्षकाने तितकीशी साथ दिली नाहीये. विटनेस तयार होत नाहीये आणि त्यामुळे फलंदाज आहे सुरक्षित. चार चेंडू आतापर्यंत झालेत. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि भोजनाचा आस्वाद आता मात्र आमची कमिटी मेंबर्स घेत आहे. लज्जतदार जेवण आज आलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8. 5 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, पण चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र आपण पाहूयात गोलंदाज मनीषचा वापर केला. गोलंदाज मनीषचा वापर केला आणि मनीषच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या पद्धतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 16. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आणि टार्गेट आहे ते म्हणजेच आपण जर पाहिलं तर 40चं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 16 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 16 धावा अजूनही जिंकण्यासाठी 24ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती मनीष पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्राईक वरती ऋषी पहारेक करतोय. पहारेकरी कुठे कुठे उभे आहेत तिथून आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 17. आता मात्र अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. डिसिजन धावसंख्या धावफलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर 2 व्हाईट बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर थोडंसं डिस्कशन अंपायर सोबत. स्वीपचा हा फटका. एक धाव येतो मात्र मेल 1ने धावफलक पुढे सारख्या. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजे 19. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज मनीष स्ट्राईक वरती सनी. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 20. जितकी मिस्ट्री गोलंदाजाकडे तितकंच थ्रिल ऍक्शन संकेतकडे देखील येते. मात्र स्क्वेअर कटचा हा फटका आणि हा देखील धावा देऊन जाईल 4. सर्वाधिक धावा अंडरम सर्कल मधील 4 आहेत आणि त्या मिळवण्याचा प्रयत्न या 2 बंधूंचा सध्या तरी सुरू आहे. मी ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं होतं की गणराज 2 भावांना गोलंदाजी करतो, विजय स्टारच्या या परिवाराला गोलंदाजी करतो आणि जेव्हा जेव्हा गोष्ट आमच्या कुटुंबावरती येईल तेव्हा मात्र आम्ही दोन्ही भाऊ खंबीरपणे उभे असू. हे सांगत असताना 2 भावांमध्ये ही भागीदारी घरातूनच सर्व काही सेट असतं आणि ते परफेक्ट करण्यासाठी विजय स्टार संघाचं नाव आणि एक क्रीडांगण आणि एक स्पर्धा पुरेशी आहे या 2 भावांना. इथे मात्र जबरदस्त हा देखील फटका पण आता मात्र धाव मिळणार नाहीये. कमबॅक गोलंदाज. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25-25. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक वरती. स्वीपचा हा फटका. आता देखील प्रोटेक्शन आहे. पहारेकरी तैनात. एक धावी तो मात्र मिळेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट.
संघाची धावसंख्या आपण पाहूयात झालेली आहे ती म्हणजेच 27 धावांच्या ग्राफ मध्ये कोणतीही अडचण नाहीये, कारण की तिथे मिळाली नाही कोणतीही विकेट. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 12-13चं समीकरण आहे. कोणाचे 3-13 वाजतील, कोण या स्पर्धेतून बाहेर जाईल, कोण या स्पर्धेतून टिकेल, जिंकेल तोच टिकेल, या स्पर्धेची मूलभूत व्याख्या आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, एकदा इथून मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातो. दिवसा ढवळ्या गोलंदाज आशुतोष, गोलंदाज आशू पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 1 धाव तर लेझी नेस थोडासा पाहायला मिळाला, त्यामुळे मिळाली. एक धाव एक्स्ट्राची पुन्हा एकदा ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 30. 11 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. इथे मात्र हलक्या हाताने आता मात्र खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 31. आपण एखादे कपडे शिवण्यासाठी जेव्हा देतो तेव्हा मात्र टेलरला आपलं योग्य तो माप देणं गरजेचं असतं. आपण प्रशिक्षण करणं गरजेचं असतं, तेव्हा मात्र परफेक्ट फिटिंग मिळते. पण आता मात्र या डावामध्ये घडलं काय, 39 धावा बनवल्या पण 40 धावा रोखण्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं होतं आणि विजय स्टार संघाने तेच ओळखलं आणि सैलपणा आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र किती बेल्ट टाईट केला तरी पण तो सैलपणा मात्र कायम आहे, त्यामुळे कुठेतरी बॅकफुटला आपल्याला वाडा बॉईज संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 32. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने आता मात्र हे सॉफ्ट हँड सध्या तरी टोचत असतील तेजस इलेव्हन वाडा बॉईज संघाला. मॅच अजूनही मी म्हणेन बॅलन्स आहे, इथून देखील कमबॅक करू शकतो तेजस इलेव्हन वाडा बॉईज संघ. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 33. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, आता मात्र विकेटची संधी होती ती देखील गमावली आहे. आताचा चेंडू हा डॉट बॉल. 5 चेंडू झालेले. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. नॉस्ट्रागेन वरती एक टप्पा थ्रो, बॅकिंग साठी खेळाडू, एक धाव कंप्लीट, एकावरतीच सर्व काही अवलंबून. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 34 धावा. तर चला एनसीसी ठाकूरवाडी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे, राहुल इथे उपस्थित आहेत. 34 धावा जिंकण्यासाठी अजूनही आपण जर विचार केला तर 6-6चं समीकरण आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज, 6 धावा कंपल्सरी. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मात्र आपण पाहतो तो म्हणजेच गोलंदाज अजय संघाला विजय मिळवण्यासाठी हा डाव रचला. इथे मात्र स्वीपचा हा फटका प्रोटेक्शन आहे. नॉन स्ट्राइकिंग वरती थ्रो, बॅकिंग साठी खेळाडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रो. संघाची धावसंख्या 36, जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 4 धावांची गरज.
इथे मात्र स्ट्रेट बॅटने आणि मॅच केली फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच टीम विजय स्टार संघाने 2 धावांनी इथे मात्र मॅच फिनिश केली. विकेट मिळाली नाही तेजस्वी वाडा बॉयज संघाला आणि त्यामुळेच इथे मात्र सामना गमवावा लागतो.